आतापर्यंत आपण सगळे शांत सावकाशचे खेळ बघितले। आता पुढचा जो खेळ आहे त्याच्यामध्ये शॉपिंगचा विषय आहे, त्यामुळे ती शॉपिंगची जी लगबग आहे ना ती सगळी आमच्या सगळ्यांच्या डान्स मधून तुम्हाला दिसणार आहे। असा गंमत खेळ आहे। खेळाचं नाव आहे आगोटा पागोटा। आगोटा पागोटा घाली शिंगोटा, मथुरेच्या बागेत जाईन म्हणते लाल साडी नेसीन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा, तुळशी बागेत जाईन म्हणते झाऱ्या जोऱ्या घेईन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा, हाँगकाँगमध्ये जाईन म्हणते लाली लिपस्टिक घेईन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा। हा खेळ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल उन्हाळा हिवाळा पावसाळा ऋतू कोणताही असो, तुळशीबाग आणि साड्यांची दुकानं गर्दीनं फुलून काय गेलेली असतात। आता पुढचा खेळ आहे सारखी सारखी। हे मंगळागौरीचे खेळ म्हणजे खेळामध्ये रमता रमता शरीराला बसेल ताण, व्यायामाचा फायदा होईल जिमच्याही वर ताण। पुढचा खेळ ही असा गमतीदार आणि तितकाच लोकप्रिय आहे साळुंकी साळकी। साळुंकी साळकी तुझी माझी पालकी, रामाची जानकी पगड फुबाई पगड फू, गेले होते राना विसरले मना पगड फुबाई पगड फू, गेले होते शेता विसरले कोयता पगड फुबाई पगड फू, गेले होते तुळशी विसरले कळशी पगड फुबाई पगड फू, पगड फुबाई पगड फू, पगड फुबाई पगड फू। झुंगुलुकू लुकू कपाळी कुंकू, कुंकुमाचं लाल लगीन झालं लाल, नवरा कुठं गेला मुंबईला गेला, परत ग आला करमत नाही त्याला, काय आलं तुला इश्क लाज वाटते मला, इश्क लाज वाटते मला। दारू ठेवा फुलपाखराला, नाहीतर भरपूर तिकडे जंगल आहे, जाईल उडत तिकडे। एक दोन तीन, शंकराच्या पिंडीवर बेलफुले बहा बेलफुले बहा, मैत्रिणी मैत्रिणीची फुगडी पहा फुगडी पहा। वा वा खूप छान। अनिता मॅडम मस्त मस्त सोडू नका। किरडा पायलंगडा कातकिरडा पायलंगडा, अंगठ्यात अंगठा अडकला सोन्याचा भाव फडकला, याचा मूड फडकला कातकिरडा पायलंगडा कातकिरडा पायलंगडा कातकिरडा पायलंगडा। मी संस्कारश्री ग्रुपतर्फे मी इथे आमच्या मंगळागौरीचा उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यासाठी आले होते। आमच्या ग्रुपचा एक नियमच आहे म्हणजे म्हटलं तरी चालेल की आम्ही दरवर्षी आमच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या NGOमध्ये वृद्धाश्रमामध्ये जाऊन करतो। त्यांना एक आनंद देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे। त्यांचा आनंदही आमच्यासाठी खूप मोठी मोलाची देणगी आणि आशीर्वाद असतात। आणि त्याचबरोबर आम्ही अन्नधान्य या स्वरूपातही त्यांना मदत करतो। ही आपल्या प्रत्येक नागरिकाची नागरिकाने एक आपलं कर्तव्य समजायला पाहिजे की या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्या ह्याच्यातूनच मी धान्याच्या स्वरूपात आणि काही रकमेच्या स्वरूपामध्ये मदत केलेली आहे। परत इथे येणार आणि परत येत राहणार। धन्यवाद। आज सुजाताताई घोणे आज त्यांच्या सगळ्या पूर्ण परिवारासोबत त्यांच्या ग्रुपसोबत आल्या होत्या
इथे प्रोग्राम घेण्यासाठी आणि त्यांना एक इच्छा व्यक्त झाली की इथे आपण एक देणगी द्यावी छोटीशी की जेणेकरून आपल्याकडनं ज्येष्ठ नागरिकांना किंवा संस्थेला मदत होईल। तर आज ताईंनी सुजाताताईंनी एक फुलाची पाकळी इथे मदत स्वरूपात केली आहे आणि मी त्यांचे मनापासून आभारी आहे, कारण ही इच्छा मनात व्यक्त होणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे, तेही आपल्या सगळ्या आजी आजोबांसाठी काही मदत या स्वरूपात। तर धन्यवाद ताई आणि पुन्हा या अशीच भेट द्या। आमचे आजी आजोबा भेटले आम्हाला ते नक्कीच। तर आम्ही संस्कारश्री ग्रुपतर्फे दरवर्षी एक कार्यक्रम श्रावणाच्या आधी मोफत करतो। तर आज आम्ही शांतिवन वृद्धाश्रम इथे आलेलो आहोत आणि सर्व आजी आजोबांना भेटून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि त्यांचा जो उत्साह आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे। त्यांनी आमच्याबरोबर प्रत्येक मंगळागौरीचे खेळलेले आहेत। मुळातच मंगळागौरीची खेळ हे मुळातच कसरतीचं काम आहे, पण तरीसुद्धा त्यांनी इतका वयोवृद्ध असले तरी त्यांनी यापुढेही आम्ही त्यांना भेटायला येऊ असं आश्वासन देतो आणि दरवर्षी आम्ही जे कार्यक्रम करतो त्यातून आम्हाला खरंच म्हणजे ऊर्जा मिळते की महिनाभर श्रावणामध्ये कार्यक्रम करण्यासाठी आणि त्यांचे आम्हाला आशीर्वाद हवेत म्हणून आम्ही दरवर्षी एक कार्यक्रम अशा संस्थेमध्ये करतो की ज्यांना खरंच म्हणजे आम्हालाही आनंद मिळेल आणि त्यांनाही आमच्यामुळे आनंद घेता येईल। धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमच्या आशीर्वादाची आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद।